रोहा तालुक्यातील इंदरदेव धनगरवाडीला वणव्यामुळे भीषण आग लागली आणि या आगीमध्ये 48 घरं जळून खाक झाली आहेत। ह्याची पाहणी आज आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्या ठिकाणी जाऊन केली आहे। या आगीमध्ये इंदरदेव धनगरवाडा ह्या गावातील 48 घरं पूर्णपणे जळून खाक झाली आहेत। ह्या गावाला आज आमदार गोपीचंद पडळकरांनी भेट दिली आणि पाहणी सुद्धा केली आहे। इथल्या प्रत्येक जळालेल्या घराची पाहणी करून गावकऱ्यांची भेट घेऊन गावकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन आमदार गोपीचंद पडळकर यांनी गावकऱ्यांना दिले आहे। सहा मार्चला सायंकाळी 4 वाजता जो वनवा या परिसरात पेटलेला आहे त्या वनव्यानं रौद्र रूप धारण करून दामनसई इंदरदेव धनगरवाडा इथली 48 घरापैकी 2-4च मोजकी घरं राहिलेत। बाकीची सगळी घरं ही जळून खाक झालेली आहेत। आणि तेव्हाही इथून आमच्या समाजातील मुलांचे मला फोन आले, तेव्हा मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती ही गोष्ट घातली। नंतर आज मी इकडं भेटीसाठी आलेलो आहे। इथं आल्यानंतरची परिस्थिती अत्यंत भयानक परिस्थिती आहे आणि पिढ्यानपिढ्या इथं लोक राहत आहेत। जनावरं आहेत, त्यांची गोटे आहेत, राती घरं आहेत। आणि वनवा इतका पेटल्यानंतर जवळपास मी इथं माहिती घेतली आमच्या सहकाऱ्यांच्याकडून 4-4.5 हजार हेक्टरमध्ये हा वनवा पेटलेला आहे। सलग 8 दिवस हा वनवा पेटलेला होता। आता काही भागामध्ये वनवा आत्ता मी तुमच्याशी बोलत असताना पण सुरू आहे। वन विभागाची जबाबदारी होती की इथं राहणारी लोक आहेत, राती घरं आहेत, या लोकांना अगोदर तुम्ही सूचना देण्याची आवश्यकता होती। इथं येण्यासाठी साधी वाट पण नाही आहे। आता आम्ही 2-2.5 किलोमीटर चालत इथं आलो। आता एकदा आम्ही आलो, रोजच लोक इथं चालत येत आहेत। पिण्याच्या पाण्याची सोय नाही। 4 महिने उन्हाळ्याची परिस्थिती असल्यानंतर पिण्याला पाणी नाही म्हणून लोक खाली जातात, परत 8 महिने इथंच राहतात। आणि म्हणून प्रशासनाकडे आणि सरकारकडे आमची विनंती आहे, मी आता इथून गेल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेणार आहे, की इथं जे इंदरदेव धनगरवाड्यामध्ये ज्या घरांचं नुकसान झालेलं आहे त्या घरांची पुनर्बांधणी सरकारनं करून दिली पाहिजे। त्यांना घरं व्यवस्थित करून दिली पाहिजेत। इथं येण्यासाठीचा पक्का रस्ता असायला पाहिजे। मी मागही हा विषय सभागृहामध्ये लावून धरला होता की कोकणामधले जे धनगरवाडी आहे, आदिवासी पाडे आहेत आणि बंजारा तांडे राज्यातले आहेत, यासाठी मी सातत्यानं सरकारकडे मागणी केली होती की ह्यांना तुम्ही पक्क्या रस्त्याने जोडा आणि ह्यांचा वेगळा आराखडा तयार करून ह्यांच्यासाठी वेगळं बजेट द्या। त्याशिवाय कोकणातल्या धनगरवाड्या, आदिवासी पाडे आणि राज्यातले बंजाराचे तांडे हे रस्त्यानं जोडले जाणार नाहीत। सरकारनं तेव्हा आमचं म्हणणं ऐकलं। एक योजना त्यांनी आणली धनगरवाड्यांच्यासाठी, यशवंतराव होळकर रस्तेजोड योजना, आदिवासी पाड्यांच्यासाठी बिरसा मुंडा रस्तेजोड योजना आणि लमान तांड्यांच्यासाठी, बंजारा तांड्यांच्यासाठी संत सेवालाल महाराज रस्तेजोड योजना। योजना आली, योजना चांगली होती। 1,000 कोटी रुपये ह्याच्यावरती टाकायचे ठरले, परंतु त्याला पैसे दिले नाहीत, निधी दिला नाही। आज एका धनगरवाड्याची ही अवस्था नाही आहे। कोकणातल्या हजारो धनगरवाड्या, म्हणजे मी कोल्हापूर जिल्हा धरून, कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये 50 पासून 80 पर्यंत धनगरवाड्या आहेत। पाटण तालुक्यामध्ये ती परिस्थिती आहे, वाईमध्ये ती परिस्थिती आहे, महाबळेश्वरमध्ये ती परिस्थिती आहे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग प्रत्येक गावाच्या कडेने कुठंतरी धनगरवाडी आहे किंवा आदिवासी पाडे आहेत। आता इथं बाजूला ठाकरवाडी आहे, त्यांना पण यायला रस्ता नाही। आदिवासी डिपार्टमेंटला हजारो कोटी रुपयाचा निधी मिळतो, मग रस्ता का नाही झाला? प्रामुख्यानं आमची ही मागणी आहे की आज इंदरदेव धनगरवाड्याला तर रस्ता झाला पाहिजे, पण याला लागून सगळ्या धनगरवाड्या ह्या पक्क्या रस्त्याने जोडल्या पाहिजेत। ही आमची मागणी आज असणार आहे। मी माननीय देवाभाऊंना आता जाऊन भेटणार आहे। दुसरा महत्त्वाचा विषय, पिण्याचं पाणी नाही। आज केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून इतक्या मोठ्या योजना चालू आहेत, गावागावामध्ये हजारो कोटी रुपये हे पाण्याच्या योजनांना दिले जातात, परंतु आज ही इथं धनगरवाड्यातील लोक डोक्यावरती पाणी 2-2, 3-3 किलोमीटर जाऊन फिरीत जीव धोक्यात घालून पाणी आणतात। साध्या मागण्या आहेत लोकांच्या, एक रस्ता द्या, पिण्याचं पाणी द्या आणि आज जी जळलेली घरं आहेत त्या घरांचं पक्का घरामध्ये रूपांतर करून द्या। कुणी पंचनामा काय केला, कसा केला याच्याशी आमचं देणं घेणं नाही आहे।
सरकारनं या सगळ्या धनगरवाड्याची जबाबदारी घेऊन त्यांचं पुनर्वसन करावं अशी मागणी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे करणार आहे. सर, इथे रोहा तालुक्यामध्ये धनगरवाडी आहे. धनगरवाडीमध्ये रस्ता नाही, पाणी नाही, अनेक गोष्टींचा अभाव आहे. तर जाणून पण कुठे धनगर समाजाला वंचित असं वाटतं का आपल्याला? हे बघा, आता बाकीच्या विषयावरती आम्ही रडत बसणार आहे आता नाही आहे. आम्ही लढायचं ठरवलंय. मला तर लोकांनी निवडून दिलंय. मी मागं विधान परिषदेत असताना सुद्धा हा विषय सातत्यानं लावून धरत होतो. मागं काय झालंय याच्याशी आमचं देणं घेणं नाही, पण आता काय करायचं हे आपल्या हातात आहे ना. सरकारकडे आता लाखो कोटी रुपये आपल्या सरकारचं बजेट आहे. आजच बजेट आहे. मी आता इथं गेल्यानं 2 वाजता बजेट आहे. मागचं बजेट जवळपास 7.5 लाख कोटीचं बजेट होतं. 1-2 हजार कोटी रुपये तुम्ही दिले तर हा सगळा विषय मिटून जातोय. माननीय गिरीश भाऊ जे ग्रामीण विकास खात्याचे मंत्री होते त्यांच्याकडे मी विषय लावून धरला होता की राज्यामध्ये तुम्ही 10,000 किलोमीटर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून निधी देणार आहात, तर त्यातली किमान 200 किलोमीटरची लांबी तुम्ही कोकणासाठी द्या पहिल्या टप्प्यामध्ये. आणि त्याचा पूर्ण आराखडा आता हे आमचे सगळे सहकारी येत आहेत त्यांच्याकडून मी रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या प्रत्येक तालुक्यातून 2-3 दिवस वेळ खर्च करून आम्ही प्रत्येक धनगरवाड्याला जोडणारा रस्ता आणि जो मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या आराखड्यात आहे तो आम्ही घेऊन दिलेला आहे. आता जयाभाऊ माझे सहकारी मित्रच मंत्री आहेत, त्यांना मी जाऊन विनंती करणार आहे की किमान 200 किलोमीटर तुम्ही या टप्प्यात द्या, पुढच्या वर्षी 200 द्या. असं 5 वर्षामध्ये 1,000-1,500 किलोमीटर दिलं तर हे सगळे विषय संपून जातील. तर जे मागं काय घडलंय याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. काय लोकसंख्या कमी असेल, अज्ञान असेल, राजकीय जाण नसेल, राजकीय प्रगल्भता नसेल, लोकांचं स्थलांतर मुंबईला जास्त आहे, पुण्याला लोक पोट भरण्याच्या निमित्तानं गेलेले आहेत, त्यामुळे दुर्लक्षित असेल. पण आता दुर्लक्षित राहण्याची गरज नाही, कारण आता संघटितपणा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक समाजात वाढलाय. तो काय नुसत्या धनगर समाजात वाढलाय अशातला भाग नाही. प्रत्येक समाज हा महाराष्ट्रातला जागा झालाय. सोशल मीडियामुळं फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, ट्विटर आहे, यामुळं लोकांच्याकडं नवीन नवीन रोज माहिती येते. पूर्वी अशी परिस्थिती नव्हती, लोकांना कळत नव्हतं, लोकांना जाण नव्हती. पण आता ती परिस्थिती राहिली नाही. आता लोक पूर्णपणे हुशार झालेले आहे. रानात काम करणारे आमच्या ताईच्या हातामध्ये सुद्धा आता मोबाईल आहे, ते व्हॉट्सअप वापरतात, व्हिडिओ कॉलवरती ते त्यांच्या मुलांशी बोलतात. तर इतकी मोठी आता प्रगती झालेली आहे. तर आता कोकणातल्या सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे या निमित्तानं की तुम्ही सगळ्यांनी संघटित होण्याची आवश्यकता आहे, एकत्रित येण्याची आवश्यकता आहे. तिथं जे राजकीय नेते आहेत, आमदार असतील, खासदार असतील किंवा ज्यांनी निवडणूक लढवली पण आमदार म्हणून निवडून आले नसतील, असे काही नेते मंडळी असतील तर यांच्या संपर्कात राहून आपण आपली कामं करून घेऊ. मी विधानसभेमध्ये आज तर आपल्याला विषय मांडता येणार नाही, मी प्रयत्न करेन आज बजेट असल्यामुळे, पण उद्या नक्की या विषयावरती मी सभागृहामध्ये आवाज उठवेल आणि माननीय देवाभाऊंच्या निदर्शनास, माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या निदर्शनास तिथले फोटोग्राफ्स मी आता घेऊन चाललोय की काय परिस्थिती झाली आहे. बघा, शेवटी कसं आहे, आपला जन्म ज्या गावात होतो, ज्या घरात होतो, ज्या मातीमध्ये आपण खेळलेलो असतो, जिथं आमचं ग्रामदैवत असतं, जिथं आमच्या सगळ्या परंपरा पिढ्यानपिढ्या चाललेल्या असतात, तिथं आमची